सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. नमोबुद्धाय. नमोबुद्धाय. जो माझ्यासोबत इन्सिडेंट झाला तर पण तुम्ही जी लँग्वेज वापरली समजा शिव्या दिल्या एकदम घाण शिव्या दिल्या ठीक आहे तर मग ते तुम्ही राग त्या क्रोध त्या फॉर्म मध्ये कसं काय आलं एवढं लवकर जर तुम्ही एवढं लवकर बदलता मग तुमच्या मध्ये आणि नॉर्मल पर्सन मध्ये काय फरक राहिला त्याला समजून सांगितलं ना किती वेळा. काय फरक राहिला तुम्ही ते सांगा मला. बुद्धाला हेच होतं की भंतेजे बद्दल काहीतरी बदल पाहिजे ना. तुझं पटलं भंतेजी कसा पाहिजे की शांत पाहिजे कूल पाहिजे आणि कुठल्यावरती राग तर बिलकुल नाही पाहिजे भंतेला आणि दुसऱ्याकडून काही एक्सपेक्टेशन काही ते तर बिलकुल ते सांगा मला. तुझं पटलं ना मला. ऐक ऐक मला राग आला ते तुला दिसला मान्य. तू आज माझा भाऊ नाही. आपण पहिली बार भेटलो ठीक आहे. हा कोणी तू माझ्या जातीचा पण नाही कोणीच नाही. जात इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ऐक ना ऐक ना तू आदर आहे. आदर म्हणजे दुसऱ्या एक शब्द जातीचे एकच शब्द लोकं सांगा आता मला. दुसऱ्या जातीचे लोक पण भिक्खूचा आदर करतात. करता ना. ऐक ऐक एकच त्यांनी जर बघितलं ते रिॲक्ट काय करते ते हा एकच शब्द सांगा मला. समजा ब्राह्मण माणूस तुमच्याकडे आला भिक्षा द्यायला तुमच्याला दिसाल का नाही भिक्षा देसाल ना. कास्ट मॅटर करते तुमच्यासाठी. कास्ट मॅटर नाही ते. करत नाही ना मग तेच ना. कास्ट कायच रे. मी बौद्ध धर्मामध्ये म्हणजे बौद्ध धर्मात जन्माला आलो पण माझे एज्युकेशन आणि बौद्ध धर्माचे मी रीड केले जेवढं बौद्ध समाजामध्ये किंवा घरामध्ये चालतं तेवढं मला माहिती आहे. पण जो इन्सिडेंट माझ्यासोबत झाला तर भंते कसा असावं एवढं तर आपल्याला थोडंफार तरी माहितीच आहे समजा की भंतेने शिवीगाळ करू नये शांत राहावं. आणि जो भंते बघितलं त्यांचं डायरेक्ट वेगळंच रूप होतं. तर जे समजा तर आज आपल्यासोबत 2-3 जण असे आहेत ज्यांना बौद्ध धर्माबद्दल सखोल ज्ञान आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तर सर मला 2-3 शब्द म्हणजे क्विक क्वेश्चन आन्सर देतील की सर बौद्ध म्हणजे भिक्खूंनी शिव्या दिलेलं चालतं का. नाही, शिवी देणं तर सोडा, त्यांनी शिवी देण्याचा विचार देखील करू नये. कारण भगवंत म्हणतात की चेतना हा भिक्कवे कम्मंग वदामी. चित्तामध्ये चेतना वाईट येणं दूषित येणं द्वेषमूलक येणं हेच कर्म आहे. म्हणून चित्तामध्ये शिव्याचा त्याने विचार करू नये. शिवी देणं तर दूर गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी दान मागायला असं चालतं का त्यांना की मला एवढंच दान. आता मी बघितलं की कुठं नाव ठेवायला काही प्रोग्राम असला तर ते म्हणतात की माझे 5,000 किंवा हे मला लागन. तर ते कितपर्यंत ठीक आहे. नाही, हे कसं झालेलं आहे की पुरोहितशाही निर्माण होते आपल्याकडे. म्हणजे ब्राह्मण जाऊन नवीन पुरोहित आले का काय असं वाटतंय. आपण कोणालाही जो मागेल त्याला बोलवायचंच नाही. दान असं आहे की आपण निनावी द्यायचं गुपचूप द्यायचं असतं आणि दान हे श्रद्धेने द्यायचं असतं. जर कोणी दान मागत असेल तर आपली श्रद्धा शून्य होते. दानन ददंतु श्रद्धाय भगवंताचं हे अमृतमय वाणी आहे. तर श्रद्धायुक्त चित्ताने दान करणं आणि कोणी करत नसेल दान आपण दुसऱ्याला देखील आपणही दान द्यायचं. दुसऱ्याला देखील दान देण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. पण योग्य माणसाला असं योग्य ज्ञान व्हायला पाहिजे की यांच्यामध्ये भिक्खूमध्ये सगळे विनय आहे. विनयाला धरून सगळं आहे यांचं आचरण. यांनाच मी दान देईल तेच माझं कुशल दान आहे. अन्यथा ते दिलेलं दान कोणाला दिलेलं दान हे कुशल दान नाही आहे. ते दान असं समजा की ते पाण्यात टाकलेलं दान आहे. निरर्थक आहे. आता खूप सारे भंते समजा पण आपल्याला ॲक्च्युअल माहीत नाही. कोणी समजा भगवस्त्र धारण केलं तर आपण त्याला भंतेच म्हणजे बुद्ध समजतो. तर जे फरक काय असेल की ओरिजिनल याच्यामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी असेल समजा तर ओरिजिनल आणि डुप्लिकेटमध्ये काय फरक असू शकतो तुम्ही थोडंसं काय सांगू शकता. यामध्ये प्रामुख्याने जे भंतेजी ओरिजिनल म्हणा तर ते संयमी दिसतात आपल्याला. त्यांच्या चेहऱ्यावर अगदी सुख शांती दिसते. आणि जर आपण त्यांच्याकडे बघितलं जसं भगवंताची मूर्ती आहे ती बघितल्यानंतर आपल्याला देखील सुख मिळते शांती मिळते प्रसन्नता चेहऱ्यावर उमटते. तशी आपल्याला यांच्यापासून प्रसन्नता निर्माण होते का. वच मचमच शिव्या देणारा भंते कदापि म्हणजे ओरिजिनल असू शकत नाही. हां तेज दिसतं. अभ्यासू बनते विद्वान बनते शील समाधी प्रज्ञेकडे वाटचाल करणारा त्याच्यावर आरूढ असणारा प्रज्ञापुष्ट करणारा बनते. हे आपल्याला ताबडतोब भिक्खूचे लक्षणं कळतात लक्षात येतात. बाहेर फिरत असताना भिक्षू इकडं तिकडं फिरत नाही फिरत नाही तर समोर बघत चालतायत. मोठे सावधरित्याने चालणं असतं त्यांचं. आणि बाहेर पडत असताना ते विहारामध्येच परिमंडल करून निघतात. आणि जिथं विहार येईल दुसरं त्या ठिकाणी आपला उजवा खांदा भगवंताला अभिवादन म्हणून उघडा करतात.
हां, आणि बाहेर करताना पूर्ण परिमंडल पूर्ण झाकलेलं असतं, बोट देखील पायाचे मोठ्या मुश्किलने दिसतात. अशा पद्धतीने हे ओरिजिनल आपण बघितल्या क्षणी ओळखू शकतो. हे ओरिजिनल आहेत. यांच्यामध्ये सगळं हे सत्यता आहे, सील आहे, सदाचारी आहेत. असं थोडक्यात आपल्याला मोजमाप करता येतं, मूल्यमापन करता येतं. आणि ज्यावेळेस आपण त्यांच्याविषयी चलविचलित असतो, अपरिचित आपल्याला दिसतात, तर आपण पटकन उपसंपदा कोणाकडे झाली, कशी झाली, ओळखपत्र त्यांना विचारायचं. हे सगळं आपण विचारणं येणाऱ्या काळात फार गरजेचं मला वाटतं. हां. आणि भंतेजीकडं स्वतःच्या गाड्या असणं आणि स्वतःच्या गाड्यामध्ये फिरणं, ते कसं, ते कितपत खरं बरं वाटतं तुम्हाला? हां, नाही, आताही मी बघतो, थायलंडला बऱ्याचदा मी जाऊन आलो. तिथे मॉनेस्ट्री वेगवेगळे आहेत. जंगल मॉनेस्ट्रीचे जे भिक्खू आहेत ते टोटली निर्वाणाकडे वाटचाल करतात. पायात ते काही कोणतंही चप्पल वाहन घालत नाहीत. आणि त्यांचा पायीच प्रवास असतो, किती किलोमीटर असो. आपल्याकडे मध्यंतरी परभणी ते चैत्यभूमी जे भिक्षू चालले थायलंडचे, तर त्यांनी अनवणीच बुद्धाची भूमी म्हणून इथं अनवणीत चालले ते, आणि त्यांच्या पायाला जखमा झाल्या. त्यांनी तिथं टाके टाकून तसेच चालले, पण आराम मात्र केला नाही. तर हे समर्पण त्याग भिक्षू संघात यायला पाहिजे. आणि समजा धम्म हा परिवर्तनशील आहे. ते गाड्या वापरतात किंवा कोणी दान देत आहे, तर त्यांनी ते वापरायला हरकत नाही, कारण जलद गतीने धम्माचा प्रचार आणि प्रसार ते करू शकतील. परंतु ज्यावेळेस एखादी गाडी येते, तर त्यावेळेस हे सगळं लचांड पाठीमागे येतं. पुन्हा त्याचा मेंटेनन्स आला, टायर आले, पेट्रोल डिझेलचे वाताहत आली. तर यामुळे शक्यतो त्यांनी चरत भिक्कवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय, अत्त हिताय सुखाय देव मनुष्यानं, मा एकेन द्वे आगमित देसत भक्कवे धम्मं, अधि कल्याणं मज्ज कल्याणं, पर्योसान कल्याणं, सात्थन सव्यंजनं, केवल परिपन्नं परिशुद्धं ब्रह्मचर्या प्रकाशित. या सुभाषिताप्रमाणे, भगवंताच्या वाणीप्रमाणे त्यांनी आचरण करायला पाहिजे. एवढंच बोलू इच्छितो या ठिकाणी. दुसरे राग म्हणजे मी त्यांना क्वेश्चन विचारला की तुम्हाला राग, म्हणजे मी जर तुम्हाला एवढं इझिली तुमचं फॉर्म करू शकतो, म्हणजे तुम्ही सध्या शांत आहे पण लगेच तुम्हाला राग येते, तर ते म्हणतात की बुद्धांना पण राग येतो, तर बुद्धांनी खूप चिड करत होते, तर तसं काय कितपर्यंत खरं वाटतं तुम्हाला? नाही, भगवंतांनी सगळे हे विकार ह्याच्यावर विजय मिळाला होता. जितेंद्रिय होते, जीन होते, अनेक नाव भगवंताचे. तर म्हणून जीन जितेंद्रिय हे सुद्धा नाव भगवंताचं आहे. तुम्ही जर ते जिंकू शकले नाही, स्वतःला जर जिंकू शकले नाही, भगवंत म्हणतात पूर्ण जगाला जिंकले तरी काही उपयोगाचं नाही. तुम्ही स्वतःला जिंकणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर स्वतःवरच कळालं नाही मला राग का येतोय, माझा राग थांबवला पाहिजे, मला द्वेष का वाढतो, मनामध्ये द्वेष का येतो, हे विकार सगळे घालवणं, अकुशल सगळं चित्तातून पूर्णतः काढणं. 4 समापत्ती आहेत. एक तर अकुशल चित्तात आलेच नाही पाहिजे विचार, अकुशल विचार चित्तातून काढून टाकणे, कुशल चित्त वाढवणे, कुशल विचाराचा साठा जास्तीत जास्त मनामध्ये करणं, हे 4 समापत्ती म्हणतात. तर त्याप्रमाणे आचरण करणारा भिक्षू हा कधीच द्वेष, राग, मोह, क्रोध याच्यापासून दूर राहील. हा कधीच हे जवळ करणार नाही. शेवटचा प्रश्न की बुद्ध म्हणते हे स्वतःचं घर बांधून राहू शकता का? ते एका ठिकाणी किती दिवस राहू शकतात, तरी कुठं असो समजा, तर ते किती दिवस राहू शकतात? तसं त्यांचा कार्यकाल तसा 1 वर्षासाठी असतो. अच्छा. वर्षावासाला ते आले म्हणजे वर्षभर तिथे राहू शकतात. दुसरा वर्षावास त्यांना दुसरीकडे करावा लागतो. आणि जे आपण बघतो की इतर धर्मामध्ये मठपती आहेत, आश्रमपती आहेत, तर हे होता कामा नये. हे विहार भगवंताच्या विनयाप्रमाणे आणि भगवंताच्या काळापासून पहिलं ग्रस्तांनी दान दिलेलं वेळुवन आहे. तर हे राजगृहामध्ये वेळुवन हे बिंबिसार राजाने दान केलेलं आहे. आणि हे वेळुवन हे पहिलं दान आहे. तर हे सगळे ग्रहस्थांनी विहार बांधायला पाहिजे. आणि एकंदरीत हे विहार जे बांधलेले आहेत ते भिक्षू संघास, पूर्ण संघास दान करायला पाहिजे.
की चारी दिशाने येणारे भिक्षू यांच्यासाठी हे विहार असेल. उन्हापासून, वाऱ्यापासून, पावसापासून यांचं संरक्षण इथे होईल. दॅट्स ग्रेट. आता तुमचं शेवटचाच प्रश्न आहे आता, की तुमच्याबद्दल माहिती सांगा. तुम्ही जे ऑलरेडी थायलंडला वगैरे गेले हो. आणि तुमचं ते गगन मलिक सोबत ओळख वगैरे, तुम्ही किती बुद्ध धर्माच्या याच्यामध्ये प्रसार केला त्याबद्दल सांगा. तुमच्याबद्दल माहिती. माझ्याबद्दल माहिती सांगत असताना तसं मी 90 साली पहिल्यांदा बँकॉकला गेलो होतो थायलंडला. अच्छा. 1991 साली गेलो, विश्वदानंद भंते आणि आम्ही. ओके. पूजनीय बोधिपालो भंते हे वाट महाधात ओके. त्या विहाराचे चीफ मॉन्क होते. तिथे आम्ही दोघे वास्तव्यास होतो आणि तेव्हापासून हे धम्माची मला गोडी लागली. अच्छा. आणि तत्पश्चात मी इथे आल्यानंतर लेणीवर महाथेरो भंते विश्वदानंद बोधी यांच्याकडे परिवर्जित झालो. अच्छा. मी 8 दिवसासाठी चिवर घेतलं, परंतु राहिलो महिनाभर. आणि अशा पद्धतीने धम्मानुधम्म, धम्म काय अनुधम्म काय असं वाटचाल करत करत मी जवळजवळ सातारा परिसरामध्ये राहायला गेलो. 4 विहारं बांधले तिथे. अच्छा. एक तक्षशिला बहुउद्देशीय ट्रस्टचं विहार आहे, तक्षशिला बुद्ध विहार. तिथे सतत ॲक्टिव्हिटी चालतात सगळ्या सामाजिक, धार्मिक. आणि एकमेव असं आहे की 2000 पासून विहार आहे तिथे चारिका भिक्षू करतात. अच्छा. आणि भिक्षूंनी हे चारिका करून भिक्षापात्र हातात घेऊनच जेवायला पाहिजे ओके. आणि भिक्षा मागूनच पिंडपात करूनच जेवायला पाहिजे, जगवायला पाहिजे. तर अशा अनुषंगाने जो कोणी सन्मानाने बोलवल त्याच्याकडे तो अतिरिक्त लाभ आहे भिक्षूचा. अच्छा. तर या ठिकाणी सतत धम्माचं काम चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे माझी. धम्मामध्ये प्रॅक्टिस म्हणजे करणं हे फार महत्त्वाचं आहे अंगीकार आणि आचरणासाठी. जसं आपण एखादे लॅबमध्ये एखादे प्रयोग यशस्वी करतो तसे आपण हे भगवंताचे प्रयोग जे सांगितलेले की करुणा, मैत्री, उपेक्षा, पारमिता आहेत, सील आहे, सदाचार आहे. तर हे प्रॅक्टिस करूनच, सराव करूनच सातत्याने हे परिपूर्णताकडे जाण्याचा आपण प्रयत्न करतो. मीही तसाच करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. साधू साधू.